आणि यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात नॉनस्टॉप। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज मंत्रिगट आणि सुकाणू समितीची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी नेमलेल्या मंत्रिगटाची बैठक आज दुपारी 1 वाजता होणार आहे। सुकाणू समितीचे सदस्य आज त्यांच्या मागण्या मंत्रिगटासमोर ठेवणार आहेत, त्यामुळे सरकार सुकाणू समितीच्या मागण्या मान्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सरकारला असं जर वाटत असेल की मध्य प्रदेशमध्ये गोळ्या घातल्या की हिचं आता सगळं गारीगार होईल, तर असं काही होणार नाही। हे माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की आम्ही काही गोळीला घाबरत नाही। आतापर्यंत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली 29 शेतकऱ्यांना गोळ्या घातलेल्या आहेत, तरी आम्ही आज रस्त्यावर उभे आहोत, हे लक्षात घ्या। दरम्यान मतभेदासह सुरू झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्यातच मतमतांतर असल्याचं समोर आलं। सुकाणू समितीतील 35 सदस्यांपैकी 15 सदस्य मंत्रिगटाशी चर्चा करणार आहेत। त्यांची निवड करण्याचे अधिकार राजू शेट्टींना देण्यात आले, मात्र त्यावरती जाहीर पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी आक्षेप घेतला। त्यामुळे शेतकरी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची चर्चा सुरू झाली। दरम्यान मंत्रिगटामध्ये देखील मतभेद बघायला मिळतात। मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचं परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपल्याला अंधारात ठेवल्याचंही रावते म्हणाले, मात्र या बैठकीसाठी आपण स्वतः परिवहन मंत्री दिवाकर रावतेंशी बोललो असल्याची माहिती महसूल मंत्री आणि उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। त्यामुळे नेमकं कोण खरं बोलतंय हा प्रश्न उपस्थित होतोय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं मंत्रिगट तयार केल्यानंतर शिवसेनेनं यावरती टीका केली आहे। सरकारला कर्जमाफी द्यायची तर मंत्रिगट स्थापन करायची गरजच काय, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विचारलाय। तसंच मंत्रिगट स्थापन करण्यामागे वेळ घालवणं हाच एक उद्देश असल्याची टीका रामदास कदमांनी केली आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। मध्ये जी कर्जमुक्ती झाली किंवा माफी झाली, तिथं काय समिती गठीत केली गेली नव्हती ना, आणि समिती गठीत करण्याची आवश्यकताच नाही ना। काय आता इतकं स्पष्ट आहे। मग गेल्या 3-4 महिन्यापासून या कर्जमुक्तीबाबत सातत्यानं तुम्ही आश्वासन देत असताना 4 महिने लागतात का तुम्हाला समिती गठीत करण्यासाठी? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या होणाऱ्या किमतींमध्ये जो चढ उतार होतो त्यानुसार दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्सने येत्या 16 ते 24 जून या कालावधीमध्ये देशातील सर्व पंपांवरती पेट्रोल आणि डिझेलची खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनानंतरही केंद्राने निर्णय मागे न घेतल्यास 24 जून नंतर बेमुदत बंदचाही इशारा देण्यात आलाय। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। काल बीडच्या गेवराई आणि चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। गेवराई तालुक्यातील पवळाचीवाडी येथील शेतकरी अण्णासाहेब घाडगे या शेतकऱ्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली, तर चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात देखील सुरेश सिडाम यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी शिवसेना मोठं आंदोलन करणार आहे आणि सत्ता परिवर्तन करण्याची ताकद शिवसेनेत आहेत, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला इशारा दिलाय। नाशकातल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। ज्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ते सरकार काय कामाचं, असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील मतभेद वाढण्याची चिन्ह आहेत। जुलै महिन्यामध्ये सगळ्यात मोठ्या लढाईला सुरुवात होते शिवसेनेचा। जुलै महिना आपल्याकडे फार महत्त्वाचा, तो महिला कार्य असेल, शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्यांनी आतापासून तयारीला लागले। मॉन्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केल्याची गुड न्यूज हवामान खात्यानं कालच दिली। कोकण आणि कोल्हापुरात मॉन्सून दाखल झाला असून पुढच्या 48 तासात तो मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर भागातही सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोकणातल्या सिंधुदुर्ग, बांदा, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ल्यात पाऊस चांगलाच बरसलाय, तर रत्नागिरीच्या राजापूर, संगमेश्वर, लांजामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। वरुण राजाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे।
पंढरपुरात चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. काल दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली. ही मुलं चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेलेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं पाण्यात बुडाली. उपचारासाठी जवळच्याच उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या 4ही मुलांना मृत घोषित केलं. धीरजप्पा जुमाळे, गणेश सिद्धप्पा जुमाळे हे दोघं 8 वर्षांचे, तर सौरव शहापूरकर आणि श्रीपाद शहापूरकर हे 6 वर्षांचे होते. एकाच कुटुंबातल्या 4 भावांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. पावसानं राज्यात दमदार हजेरी लावल्यानं महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं वातावरण सध्या चांगलंच बदललंय. संपूर्ण महाबळेश्वरवरती धुक्याची शाल पांघरली गेली असून या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी देखील चांगलीच गर्दी केली आहे. तर पहिल्याच पावसात शिर्डीतला तामकडा धबधबा देखील वाहू लागलाय. या धबधब्याची दृश्य टिपण्यासाठी नाशिक पुणे महामार्गावरून जाणारे प्रवासी आवर्जून इथं थांबतायत. राज्यभरात वीज पडून काल 8 जणांचा मृत्यू झालाय. गडचिरोलीतल्या मुलचेरामध्ये मुसळधार पावसात वीज पडून 4 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झालेत. नाशिकच्या चौंडी सिन्नरमध्ये वीज पडून बापलेकाचा मृत्यू झालाय. रघुनाथ मवाळ आणि मयूर मवाळ अशी या दोघांची नावं आहेत. तर नांदगाव तालुक्यातल्या पोही गावात देखील वीज पडून एकाचा मृत्यू झालाय. तिकडे चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसात चिमूर तालुक्यातल्या कळमगाव इथल्या शिवारामध्ये गजानन चौधरी हा शेतकरी आणि त्याच्या 2 बैलांचा वीज पडून मृत्यू झाला. मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान भोपाळच्या दसरा मैदानावरती उपवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी शेतमालाला योग्य किंमत देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केलाय आणि जाळपोळ न करता चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. या ठिकाणी ते शेतकऱ्यांची गारहाणी ऐकतायत. याशिवाय भाजप नेते देखील शिवराज सिंग यांच्या भेटीसाठी इथं येत आहेत. मध्य प्रदेशातील शेतकरी 1 जूनपासून कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करतायत. त्यामुळे उपवासाला तरी मार्ग निघणार का या प्रश्नावरती असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावरती उतरलेला असला तरी देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग मात्र मूग गिळून गप्प आहेत. याचा संताप भुवनेश्वरमध्ये काल बघायला मिळाला. राधामोहन सिंग इथं एका कार्यक्रमासाठी आलेले होते. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती अंडी फेकली आणि कृषी मंत्र्यांच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. देशातलं राजकारण वाईट वळणावर आलं असून काही संघटनांना हाताशी घेऊन सत्ताधारी पक्ष वातावरण कलुषित करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचा 19वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पवार बोलत होते. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच काँग्रेसने योग्य उमेदवार दिला तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करू असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगितलंय. We are all aware that the politics in our country has come to an unwelcome situation. Under the present government, the communal and terroristic forces under their wing have created an atmosphere of fear and insecurity in the country. शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार नाही, ते कुठल्याही परिस्थितीत उभे राहणार नाही आणि शरद पवार साहेबांना पण आणि आम्हा सगळ्यांना माहीत आहे की NDAचीच म्हणजे तिथे नॉमिनी निवडून येणार आहे. पण सगळ्या विरोधी पक्षांनी एकता दाखवून जर एखादा म्हणजे विपक्षाचा एक व्यवस्थित उमेदवार दिला तर आम्ही राष्ट्रवादी त्याला सहकार्य करणार. 1 जुलैपासून तुम्हाला IT रिटर्न भरायचं असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सनं आधार सक्ती संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुर्तास आधार कार्ड सक्तीचं नाही असा निर्णय दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण करताना कर विभागानं काही महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यात 1 जुलैपासून IT रिटर्न आणि पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं असणार आहे. दरम्यान ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचं पॅन कार्ड रद्द करण्यात येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय.
भारतीय लष्करानं 96 तासात 13 घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. पाकिस्तानातून काश्मीर व्हॅलीत होणारी घुसखोरी भारतीय सैन्यानं उधळून लावली आहे. त्यामुळे विशेष प्रोएक्टिव्ह ऑपरेशन करत लष्करानं 13 अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावरून तरुणांची माथी भडकवणाऱ्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याचा जम्मू काश्मीरमधील जवानांनी विचार करायला हवा, असं मत लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी मांडलंय. देहरादूनमध्ये झालेल्या पासिंग आउट परेड सोहळ्यात रावत बोलत होते. सध्या जम्मू काश्मीरमधल्या तरुणांची माथी भडकवण्यासाठी सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं रावत म्हणाले आणि असे प्रकार टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला तर लोकांचा रोषही टाळता येईल, असंही मत रावत यांनी नोंदवलंय. विराट कोहलीची टीम इंडिया आणि AB डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवरती आज आमनेसामने उभ्या ठाकणार आहेत. एक चॅम्पियन्स ट्रॉफीची गतविजेती फौज तर दुसरी ICC क्रमवारीतली नंबर 1 टीम. या दोन्ही संघांसमोर आजच्या सामन्यात मोठी रंजक परिस्थिती आहे. जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान संपुष्टात येणार आहे त्या टीमचं. एक प्रकारे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना ठरणार आहे. दुसरीकडे इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 40 धावांनी धुव्वा उडवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटात सलग तिसरा आणि अखेरचा सामनाही जिंकला. इंग्लंडच्या या विजयानं ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान साखळीतच संपुष्टात आलंय, तर बांगलादेशला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. दरम्यान बर्मिंगहॅमच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 50 षटकात 9 बाद 277 धावांची मजल मारली होती. दरम्यान बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावरती इंग्लंडनं 40 षटकं आणि 2 चेंडूत 4 बाद 240 धावांची मजल मारली. त्याचवेळी आलेल्या पावसानं खेळ थांबवावा लागला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला 40 धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्ल्याळ गावाजवळच्या कृष्णा नदीत 1-2 नाही तर तब्बल 22 मगरीची पिलं सापडली आहेत. मासे पकडायला गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात ही पिलं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी मगरीची 22 पिलं सापडलेली आहेत. त्यानंतर नदीकिनारी शोध घेतला असता मगरीची 6 अंडी देखील सापडली. पिलं आणि अंडी सध्या वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिलांना बेळगाव जवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात आलंय.